जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. अश्वत्थामा आणि कर्ण गंगेवरून हळूहळू परत रथात स्वार होत गुरुकुलाकडे निघाले. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. गुरुकुलात सगळीकडे एकच तारांबळ उडाली. सगळी लोक इकडून तिकडे धावत सुटली. मथुरेत श्रीकृष्णाने कंसाचा वध केला आणि या गोष्टीची चर्चा सर्वत्र पसरली. कर्ण गंगेकिनारी असताना त्याच्याही कानापर्यंत ती गोष्ट पोहोचली. कर्णाने बरेचदा श्रीकृष्णाबद्दल ऐकलं होतं. खूप कुतूहलही त्याला जागं झालं होतं. पण आजपर्यंत तो कधीही त्यांना भेटला नव्हता. श्रीकृष्ण पांडवांचे आप्त होते म्हणून कधी ना कधी तो त्यांना भेटायला येणार आणि तेव्हा कर्ण त्यांना भेटणार, या गोष्टीनेच कर्णाचं मन आतून सुखावून गेलं होतं. कंसाच्या दुष्टपणाचा अंदाज सगळ्यांनाच होता. त्यानं त्याच्या बहिणीसोबत आणि भावजीसोबत काय केलंय हे सगळ्यांनाच माहिती होतं. त्यांचं जन्माला आलेलं प्रत्येक बाळ त्यानं मारून टाकलं होतं. कसला भेद, कसला मत्सर, कसला दृष्टपणा आणि एक राक्षसी वृत्ती घेऊन कंस जन्माला आला होता. कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, रुजू, यमर्दना आणि भद्र या कोवळा मनांचं काय झालं असेल याचा कुणाला अंदाजही लागला नव्हता. पण इतक्या लहान वयात भगवान श्रीकृष्णाचा हा पराक्रम बघून कर्णालाही खूप आतुरतेने त्यांना भेटायची इच्छा झाली. त्याबरोबरच श्रीकृष्ण हे खूप सुंदर आहेत अशी सुद्धा चर्चा कर्णाच्या कानावर होती. हस्तिनापुरात असणाऱ्या सर्व स्त्रिया ह्या कर्णाच्या रूपावर वाढल्या होत्या. पण कोणीतरी आपल्याही पेक्षा सुंदर आहे ही माहिती पडल्यानंतर कर्णाला मनातून काहीतरी खट्टा झाला. पण तो खूप आनंदी होता. तोच सगळ्यांना दरबारात बोलावण्यात आला. महाराज धृतराष्ट्र, राजमाता गांधारी, विदुर, पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, अर्जुन, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, अश्वत्थामा सगळ्यांनाच बोलावणं आलं होतं. ताबडतोब महाल सजला. सर्व राजे, राजकुलातले राजकुमार सगळेच हजर होते. मधोमध एक मोठं सिंहासन ठेवलं होतं. यादवराज श्रीकृष्ण यांचे राजमाता कुंतीमुळे हस्तिनापुराशी संबंध जोडले गेले होते आणि मथुरेशी हस्तिनापुराचा संबंध हा या अंतरामुळेही जवळचा होता. राजभवनात सगळ्यांचंच आसन सजलेलं होतं. सुंदर असं झुमर आणि आजूबाजूला सुगंधी अत्तरे, उंची वस्त्रे आणि बरंच काही. कर्ण आणि दुर्योधन दोघेही आसनस्थ झाले. थोड्या वेळात हळूच राजमहल गजबजू लागला. महाराज धृतराष्ट्र, राजमाता गांधारी, विदुर आणि पितामह भीष्म अजूनही दरबारात आले नव्हते. लगेच तेही आले आणि त्यावर जोरदार घोषणा सुरू झाल्या. राजाधिराज धृतराष्ट्र महाराज येत आहेत. ते आले आणि महाराज धृतराष्ट्र म्हणाले, नगरजनांनो आणि कुरुवासी, आपण सगळ्यांचे खूप खूप स्वागत. मथुरेत भगवान श्रीकृष्णांचा विजय झाला आणि ते आपल्या आप्तीय असल्यामुळे आनंद मोठा आहे. मी स्वतः आजपर्यंत कधीही श्रीकृष्णाला बघितलेलं नाही, किंबहुना कधी बघूही शकणार नाही. असं म्हणताच त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पण त्यांचा पराक्रम ऐकून खूप गर्व होतो आहे. आता आपण आप्त संबंधी आहोत आणि मथुरा आणि हस्तिनापूर यांच्या संबंधांमध्ये आणखी मधुरता आली. आपल्या सर्व हस्तिनापूर वासियांकडून त्यांना आपण एक भेट पाठवतोय. तत्पूर्वी पितामह भीष्म मी यांना विनंती करतो की त्यांनी श्रीकृष्णाबद्दल काही बोलावं. पितामह भीष्म उभे राहिले आणि म्हणाले, लहानपणापासून बरेचदा श्रीकृष्णाला मी बघितलं आहे, म्हणून मी त्याला स्वयं भगवान श्रीकृष्ण म्हणूनच हाक मारतो. न्याय, अन्याय, धर्म, अधर्म या सगळ्यांना त्याची तोडीची जाण आहे. त्याच्या सामर्थ्याला जगात कुणीही नाही आणि किंबहुना कधी कुणी होणारही नाही. ते सर्व शक्तिशाली जगावर अधिराज्य करणारे जगतस्वामी आहेत. राजमाता कुंतीमुळे जुळलेले आपले संबंध हे कायम असतीलच आणि त्यांच्या या विजयामुळं सगळ्यांना निश्चितच खूप आनंद झाला आहे. आणि यावर त्यांचं बोलून झालं आणि दुर्योधन उठला
आणि म्हणाला, सर्व भेटवस्तू त्यांना नक्की पाठवावी, त्यांचं खूप खूप अभिनंदनही. पण अशा सुंदर प्रसंगी माझा मित्र कर्णही आपले मत व्यक्त करेल. कर्णाला काय बोलावं काही सुचत नव्हतं. तरीही तो उभा राहिला आणि म्हणाला, मला असं वाटतं की श्रीकृष्णाबद्दल बोलण्यासाठी आपल्याला त्यांना जाणून घेणं गरजेचंच नाहीये. एक अलौकिक शक्ती ज्याने दुष्टांचा संहार केला आणि त्याला पराभूत केल्यानंतरही त्याचं राज्य योग्य त्या व्यक्तीच्या हवाली केलं, राज्यकारभार सोपवला. त्यातून माणुसकी आणि दानशूरपणासारखा एक मोठा गुण दिसून येतो. एक राजा, एक मित्र, एक व्यक्ती, एक अलौकिक शक्ती धारण करणारं शरीर, अशी जरी त्यांची कल्पना केली तरीही ते अतुलनीयच राहतील. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांची भेट कधीतरी होईल अशी नक्कीच आशा आहे. जोरदार टाळ्यांना संपूर्ण राजमहाल गजबजून गेला. आपल्या मित्राचं दुर्योधनाला खूप कौतुक वाटलं. सगळे उठून बाहेर निघून गेले आणि तिथून कर्णाच्या आयुष्यात वेगवेगळ्या मालिकांमध्ये भगवान श्रीकृष्णांचा प्रवेश झाला. महारथी कर्ण.